भारताला गौतम बुद्धांचा देश म्हटलं जातं. काळ कितीही बदलला तरी या बौद्ध धर्माच्या खुणा संपूर्ण भारतभर पसरलेले आहेत, आज विखुरलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेक ठिकाणी या बौद्ध लेण्यांकडे झालेलं दुर्लक्ष. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अंबालिका ही लेणी अशाच स्वरूपाची. एरवी जुन्नर म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवते ती शिवजन्मभूमी शिवनेरी. मात्र या शिवनेरी किल्ल्याच्या अगदी जवळ असलेली ही लेणी दुमजली अशी ही लेणी आहेत. वरच्या बाजूला पण आपण जर पाहिलं डोंगर कोरून ही लेणी कोरण्यात आली आहेत आणि खालच्या बाजूला मी जिथे आता उभा आहे तिथं हे चैत्यगृह आहे. चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूंना ज्या खोल्या डोंगरांमध्ये कोरण्यात आल्यात त्या इथं ध्यान करण्यासाठी जे बौद्ध भिक्खू यायचे त्यांच्यासाठीचे आहेत. या खोल्यांमध्ये या बौद्ध भिक्खूंनी यावं, ध्यान करावं, स्वतःमधल्या बोधिसत्वाचा शोध घ्यावा अशी अपेक्षा. आपण या ठिकाणी हा जो या ठिकाणी स्तूप आहे तो पाहतो आहोत. भारतात अनेक ठिकाणी ही अशी रचना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात बौद्ध लेण्यांचा जो कालखंड आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. आणि जेव्हा इथे या चैत्यगृहाच्या दिशेने येतो त्यावेळी हे दोन मोठे खांब, अर्थात हे जे खांब आहेत हे खांब नंतर पुरातत्व विभागाकडून या ठिकाणी उभारण्यात आलेत, कारण जे प्राचीन खांब होते त्यांची झालेली या ठिकाणी पडझड. आतमध्ये आपण जर हे चैत्यगृह दाखवायचं झालं तर ही अशी रचना आहे. अनेक ठिकाणी आपण ज्या बौद्ध लेण्यांमध्ये पाहतो तशीच ही रचना आहे, मात्र हे अर्धवट बांधून सोडण्यात आलेलं चैत्यगृह आहे. कारण या ठिकाणी जो खूप पाऊस पडतो जुन्नर तालुक्यात, त्या पावसामुळं या डोंगरातून पाझरणारं पाणी या चैत्यगृहामध्ये येत होतं आणि त्यामुळं हे चैत्यगृह पुढे उपयोगी येऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर ते असं अर्धवट सोडण्यात आलं. मात्र जे बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं होतं किंवा जे खरं तर खोदकाम म्हणायला हवं ते करण्यात आलं होतं ते तसंच पुढं उपयोगात यावं यासाठी या चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूंना इथल्या भिक्खूंसाठी ध्यान करण्यासाठी म्हणून या ठिकाणी अशा खोल्या. तर एका भिक्खूसाठी ध्यान करण्यासाठी राहण्यासाठी म्हणून असलेली ही त्यावेळची ही खोली साधारणपणे एवढ्या आकाराची एवढ्या उंचीची आणि इथं त्या बौद्ध भिक्खूंनी संपूर्ण जगापासून अलिप्त राहून ध्यान करावं, स्वतःचा शोध घ्यावा, बोधिसत्वाचा शोध घ्यावा यासाठीची ही सोय. आपल्यासोबत या सगळ्या परिसरामध्ये पुरातत्व अभ्यासक असलेले सिद्धार्थ कसबे आहेत. सिद्धार्थची अनेक ठिकाणी ब्राह्मी लिपीमध्ये हे लिहिलेलं पाहायला मिळत आहे. तर काय नक्की ही लिपी सांगते आहे, काय त्यावेळी लोकांनी इथं लिहून ठेवलंय? हा दानाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या ज्या दोन खोल्या आपण ज्याला गर्भगृह किंवा भिक्खूंची राहण्याची ठिकाणं बोलतो, तर त्याला दान कोणी दिलेलं आहे? आजही आपण कोणत्या मंदिरांना किंवा कोणत्या ठिकाणी दान दिल्यानंतर आपलं स्वतःचं नाव त्या ठिकाणी लिहितो किंवा आज देणगी किती रुपये दिले ते लिहितोय, परंतु या ठिकाणी फक्त नाव आलेली आहे. आणि ते कशा प्रकारे जर आपण वाचलं तर तुम्हाला ती माहिती होईल. तर आपण वाचूया. या ठिकाणी ही जी लिपी आहे ही लिपी ब्राह्मी लिपी, धम्मलिपी म्हणून हिला ओळखलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा सम्राट अशोकांनी या लिपीमध्ये लिहिण्याची सुरुवात केली. 200 वर्षांपूर्वीच्या भारतामध्ये ही लिपी वाचणारा एकही व्यक्ती शिल्लक नव्हता. नुसतं भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये ही लिपी अगदी लुप्त झालेली होती. 1,500-2,000 वर्षांपूर्वीच्या भारतीय सर्व आपल्या लोकांना या लिपीचं ज्ञान होतं, कारण की एवढे सगळीकडे पूर्ण भारतभर आपल्याला या लिपीतील शिलालेख वाचायला मिळतात. सम्राट अशोकांच्या सगळ्या ज्या काही आज्ञा आहेत तर त्या आज्ञा सुद्धा ह्या लिपीत आपल्याला वाचायला मिळतात. परंतु जेम्स प्रिन्सिप नावाचे एक ब्रिटिश आले 200 वर्षांपूर्वी, तर त्यांनी या लिपीवरती बराच अभ्यास केला आणि मग ही डिकोड केली आणि मग जेवढे काही शिलालेख होते ते शिलालेख वाचण्यास मदत झाली आणि त्याच्यातून जो बुद्धांचा जो इतिहास आहे किंवा सम्राट अशोकांचा जो इतिहास आहे ती माहिती होण्यास जगाला मदत झाली आणि पुन्हा नव्याने बुद्ध जगाला या लिपीच्या माध्यमातून समजलेले आहेत. तर ह्या लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे? तर ह्या लिपीमध्ये आता इथं स्वस्तिक चिन्ह आपल्याला दिसतंय इथे. पूर्ण लिपी वाचतो. भारू कच्छ कान लंकुडियान भातून
बुधमितस बुध रखितस च बिगभ देय धम्मं. याचा अर्थ काय? तर भरूच जे बंदर आहे गुजरातचं, आजही तेच नाव आहे भरूच बंदराचं. त्यावेळेस 2000 वर्षांपूर्वी भरूकच्छ नाव होतं. त्या भरूच बंदरावरील लंकुडियानं भातून, अभ्यासकांच्या मतानुसार लंकुडियानं म्हणजे ट्विन्स, भातून म्हणजे भाऊ, बंधू, आणि त्यांची नाव आली बुधमितस बुधरखितस. ख होतं त्यावेळेस, आज आपण बुद्धरक्षित बोलूयात. आणि बी, बी म्हणजे दोन, ग भ म्हणजे हे गर्भग्रह, देय म्हणजे देणे, आणि धम्म म्हणजे टीचिंग ऑफ बुद्धा. बौद्ध धम्मासाठी गुजरात बंदरावर, गुजरात येथील भरूच बंदरावरील दोन व्यापारी बंधू बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित यांनी ही दोन विहार बौद्ध भिक्खू संघासाठी दान दिलेत. त्यांच्या वडिलांचं नाव लिहायचं राहिलेलं, त्यामुळे इथं नंतर ऍड केलंय अस स म स पूतान, म्हणजे अस्मसचे ते पूत आहेत. आजही आपण मराठीमध्ये पूत हा शब्द वापरतो. धार्मिक स्थळांना जे दान दिलं जातं त्याचाच हा भाग. ही जी काही गर्भगृह आहेत किंवा या ज्या खोल्या आहेत तर त्या त्यावेळच्या दानशूर व्यक्तींनी दान केलेले आहेत. तर बौद्ध धर्म या ठिकाणी वाढावा यासाठी. इथं आणखी देखील अशाच खोल्या आहेत. पुरातत्व विभागाने आता या प्रत्येक खोलीला लाकडी दरवाजा बांधलेला आहे. ही ही अशी रचना आहे साधारणपणे. आणि सुरुवातीला जसं दाखवलं या वरच्या मजल्यावरती, खरं तर 2 मजली नाही, मध्ये आणखी हा एक जर भाग गणला आपण तर 3 मजली ही लेणी आहेत. वरच्या भागामध्ये देखील आपण जर पाहिलं इथं जी झुडपं आहेत त्या झुडपांपासून खाली हा डोंगर कोरायला सुरुवात केली आणि वरती त्या रेलिंगच्या पलीकडे ज्या खोल्या दिसत आहेत त्या खोल्या देखील या बौद्ध भिक्खूंना वापरण्यासाठी खोदण्यात आल्या. आणि त्यानंतर खाली या ठिकाणी असलेलं चैत्यगृह आणि त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या या खोल्या, साधारणपणे 30 खोल्या या अंबालिका लेण्यांच्या परिसरामध्ये या बौद्ध भिक्खूंसाठी त्यावेळी खोदण्यात आल्या. खाली आपण जर पाहिलं तर हा सगळा जुन्नरचा परिसर दिसतो आहे. जुन्नर गाव, इमारती, एक बस चाललेली आहे, असा नजारा या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळतो. हे प्राचीन संदर्भ असलेलं, ऐतिहासिक संदर्भ असलेलं ठिकाण तर आहेच, मात्र निसर्ग सौंदर्याने संपन्न असं देखील आहे. समोरच्या बाजूला किल्ले शिवनेरी आहे, त्याचबरोबर इथून जवळच नाणेघाट आहे, अनेक ठिकाणं आहेत. खरं तर जुन्नरचा परिसर हा पुरातत्व विभागाकडून जे काही काम होतं किंवा ज्या आर्कॉलॉजिकल साइट्स म्हणतात यासाठी संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या साइट्स किंवा जे काही खोदकाम होतं ते आढळतं. आणि याला कारण आहे या सगळ्या परिसराला लाभलेला इतिहास. नाणेघाट बहुतेकांना परिचित आहे. या नाणेघाटातून त्यावेळच्या रोमन साम्राज्याचा सातवाहनांसोबत होणारा व्यापार, नाणेघाटामध्ये असलेला त्या ठिकाणी एक जकात नाका किंवा चेक पॉइंट, आणि तिथून पैठणपर्यंत चालणारा व्यापार, आणि या व्यापारावरती नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेले त्यावेळचे जकात नाके, हडसर असेल, चावंड असेल किंवा इतर जे किल्ले आहेत, जीवधन असेल, या किल्ल्यांचा वापर त्यावेळी तसा होत होता. आणि एका बाजूला त्यावेळची राजसत्ता शिखराला पोचलेली होती आणि त्या राजसत्तेनी जो धर्म स्वीकारलेला होता तो बौद्ध धर्म देखील त्यावेळी मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये विकसित होता. बरोबर होता, विकसित होत होता. राईट. लेण्यांसाठी सातवाहनांनी खूप सारं दान दिलंय, त्याचे उल्लेख सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे ह्या जुन्नरच्या त्या मानमोडी डोंगराच्या बाजूलाच, म्हणजे ह्याच डोंगरावरती एक इसवी सन पूर्व पहिलं ते इसवी सनाचं 3रं शतक, अशी 400 वर्षाचा कालखंड आहे. परंतु एका लेणीमध्ये, इथेच भीमाशंकर नावाची एक लेणी आहे, ह्या भीमाशंकर लेणीवरती अगदी शके 46 मध्ये नहपान नावाचा एक राजा आहे, तर त्याचा एक अमात्य आहे, यांनी दान दिल्याचा उल्लेख आपल्याला, म्हणजे मंटप म्हणजे मंडप दान दिलेला आहे. परंतु तो कधी दिलाय तर शके 46. आजचं इसवी सन जर काढायचं असेल तर त्याचा +78 केलं जातं. इसवी सनाच्या 124 मध्ये एक लेणी दान दिल्याचा ठळक पुरावा शिलालेखातून आपल्याला जुन्नरमध्ये पाहायला मिळतो. तर सुरुवातीला जसं म्हटलं की जुन्नर म्हटलं की आपल्याला किल्ले शिवनेरी, शिवजन्माचं ठिकाण हे आठवतं, मात्र त्याआधी खूप सगळा इतिहास या सगळ्या परिसरात घडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तर या ठिकाणी झाला. त्यानंतर हा सगळा परिसर जो आहे
तो कधी मुघलांकडे, कधी कोणत्या शाहीकडे राहिला. त्याआधी निजामशाही होती. मात्र त्याही आधी काही हजार वर्ष, आपण 2000 वर्षांपूर्वीच बोलतो आहोत, तर या ठिकाणी सातवाहनांचं साम्राज्य होतं आणि इथल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवरती त्याचे अवशेष अजूनही आढळतात. मात्र हे जे बौद्ध लेण्यांच्या स्वरूपातले अवशेष आहेत ते अगदी स्पष्टपणे दिसणारे आहेत आणि या लेण्यांमधून हेच सांगायचं होतं की शांतता हीच आयुष्याचा सगळा मतितार्थ खऱ्या आहे. अर्थाने जे युद्ध सुरू आहे, हे अमेरिका, इराण आणि जगाला बुद्धांची गरज आहे हे आपण दरवेळेस सांगतोय. तर त्याची सुरुवात 2000 वर्षांपूर्वी ह्या लेण्यांमधून झालेली होती. म्हणजे जंगलच्या परिसरामध्ये ह्या लेण्या खोदण्यात 2000 आलेल्या आहेत. वर्षांपासून माणूस सांगायचा प्रयत्न करतोय की युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. मात्र युद्ध काही थांबलेली नाहीत. मात्र बुद्ध सांगणं देखील थांबायला नको. या सुंदर परिसरामध्ये आल्यानंतर हे सगळे ऐतिहासिक संदर्भ तर आठवतातच, मात्र हा परिसर एक फिरण्यासाठी म्हणून, निसर्ग पाहण्यासाठी म्हणून देखील तेवढाच सुंदर आहे. तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या. मंदार गुंजारी, एबीपी माझा, जुन्नर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.